तर नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सध्या एका काकडीच्या प्लॉटमध्ये, जिथे आपण प्लॉटला सुरुवातीपासून कन्सल्टिंग केलेलं आहे आणि सध्या प्लॉट हा सेटिंग अवस्थेत आहे। तर तुम्ही प्लॉट बघू शकताय एक कशा पद्धतीचा प्लॉट आहे। याच्यामध्ये सेटिंग खूप चांगल्या पद्धतीची केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या काकडीला झालेले आहेत सध्या 30 ते 35 दिवस आणि 35 दिवसांची काकडी खूप चांगल्या पद्धतीची आलेली आहे आणि असे बरेच प्लॉट आपण सक्सेस केले आहेत। तर याच्यामध्ये काय काय वापरलं आपण सुरुवातीपासून, तर मित्रांनो याला कळी सेटिंगसाठी आपण वापरलेलं आहे सिक्सर आणि त्याच्यानंतर याच्या वाढीसाठी जे सुरुवातीला आपण याला ड्रिचिंग केले होते ती ड्रिचिंग होती याला करभाबचे आणि करभाब नंतर हा प्लॉट पूर्ण एकदम असा फ्रेश आणि एकदम याचा फुटवा वगैरे तुम्ही बघू शकताय आणि कळी सेटिंग वगैरे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीचे आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक नियोजन बघायचं झालं तर याच्यामध्ये ही अशा पद्धतीचे नेट वापरलेले आहे, म्हणजे ही जाळी वापरलेली आहे। या जाळीचा फायदा काय, तर मित्रांनो याच्यामध्ये याला पूर्णपणे गुंतत जातात आणि ते गुंतल्यानंतर याला ना वरती येऊन आपल्याला ॲव्हरेजमध्ये थोडासा फरक पडतो। इतर काही ठिकाणी तुम्ही बघितले असतील प्लॉट जे जमिनीवरती असतं त्याच्यामध्ये काय होतं, फळ खराब होणं, तसंच पानं सडणं आणि त्याच्यामध्ये करपा वगैरे येणं, अशा प्रकारचे खूप हे होतात आणि स्प्रेही व्यवस्थित देता येत नाही। याच्यामध्ये तुम्ही स्प्रे व्यवस्थित देऊ शकतो, मालाचं ॲव्हरेज चांगले निघेल आणि करपा वगैरे या रोगावरती आपण कंट्रोल ठेवू शकतो। तसंच याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोथिंबीरच्या याच्यामध्ये आंतरपीक घेतलं होतं, त्याच्यानंतर आता कोथिंबीर पूर्णपणे संपलेली आहे आणि आता इथून पुढे पूर्ण हा काकडीचा हंगाम सुरू झालेला आहे। तर याच्यामध्ये काकडीमध्ये अडचण म्हटल्या तर मित्रांनो फक्त करपा वगैरे एवढं येऊ शकतं आणि तसंच कळी ड्रॉपिंग जे फुलं आपले आहेत ते गळून पडायचं, इतर हा प्रकार होऊ शकतो। त्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय म्हणजे काय, तुम्ही सिक्सर सोडू शकताय, सिक्सर नंतर तुम्ही लाईफ बूस्टर सोडू शकता। लाईफ बूस्टर जर तुम्ही सोडलं तर त्याच्यानंतर याच्यामधली कळी जी आहे त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं आणि जर स्प्रेचं म्हटलं तर आपण याच्यामध्ये सिटो प्लस किंवा मेटो प्लस आणि ग्रो टोटल याचं कॉम्बिनेशन करून जर स्प्रे घेतला याचा, तर याच्यामध्ये कळीचं प्रमाणही वाढेल, तसंच काळोखीचं प्रमाण वाढेल आणि त्याच्यानंतर पूर्णपणे झाडांचा जो फ्रेशनेस आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चेंज होऊन तुम्हाला दिसेल आणि ग्रो टोटलमुळे तर कळी खूप जास्त प्रमाणात वाढत आहे आणि हे प्रोडक्ट तुम्ही एकदा वापरून पाहिलेच पाहिजे जर तुमचा कोणताही प्लॉट असो। तसेच आपल्या चॅनलवरती शिमला मिरचीचे आपण जे सक्सेस केलेले प्लॉट आहेत ते आहेत आणि त्याच्यानंतर टोमॅटोचे बरेच प्लॉट आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत आणि हे सुद्धा प्लॉट आपण सक्सेस केलेला आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये ॲव्हरेज कशा पद्धतीचं निघतं हे आपण पुढे बघणार आहोत आणि याला आपण सोडणार आहोत सध्या ककडी अवस्थेमध्ये आले ना, छोटी छोटी ककडी जेव्हा याला लागेल तेव्हा आपण याला समर्थ आणि 006020 हे सोडणार आहोत, जेणेकरून जे फळाची साईज आहे ते फास्टमध्ये मोठी होईल आणि फळ जे आहे ते वाकडं म्हणजे काही वेळा काय होतं काकडीमध्ये फळाचं वाकडं होतं खालून, पण तुम्ही याला समर्थ सोडलं तर फळ वाकडं नाही होणार, समर्थ प्लस त्याच्यासोबत 006020। तर चला शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि कोणत्याही समस्येसाठी तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, आपल्या नंबरवरती आहे। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत। धन्यवाद।